खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना। 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लैलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त। आमचा पत्ता सोनाराळी तालुका खेड तसेच पोलादपूर बाजारपेठ मारुती मंदिर शेजारी तालुका पोलादपूर। तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। नमस्कार। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती देणारे प्रसार माध्यम माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्राइम टाइम बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स। जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस। उपोषणास महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा। आंदोलनाला काही ठिकाणाहून आक्रमक पवित्रा। बारसूतील रिफायनरी केवळ परप्रांतीयांच्या स्वार्थासाठी। विनायक राऊतांचा मंत्री उदय सामंतांवरती आरोप। दाभोळ खाडीत वाळू व्यावसायिकांचा वावर। मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आक्रमक। अलिबागमध्ये कमळ राज्य मानांकन कॅरम स्पर्धा संपन्न। पुरुष गटातून प्रशांत मोरे तर महिला गटातून अंबिका हरित यांनी पटकावले विजेतेपद। आता पाहूया सविस्तर वृत्त। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे। त्यांच्या उपोषणास महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळतोय। नवी मुंबईतील ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, नेरुळ, पनवेल भागात सुद्धा आता मराठा समाज रस्त्यावरती उतरला आहे। विविध ठिकाणी बेमुदत उपोषण, साखळी उपोषण, कॅन्डल मार्च काढले जात आहेत। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरू राहणार असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं। आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं नाही कुणाच्या बापाचं। तुमचा हक्क नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय। तुमचा हक्क नाता काय? जय जिजाऊ जय शिवराय। बारसू रिफायनरी हा केवळ परप्रांतीयांच्या स्वार्थासाठी घाट घातला जातोय। महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांचे हे उद्योग मागच्या काही दिवसांपासून सुरू असल्याचा आरोप विनायक राऊतांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावरती केला आहे। रिफायनरीच्या संदर्भात महाराष्ट्राच्या उद्योग मंत्र्यांचे हे उद्योग मागच्या काही दिवसापासून सुरू आहेत आणि त्याची गंभीर दखल रिफायनरी विरोधी ग्रामस्थांनी घेतलेलीच आहे। केवळ परप्रांतीयांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या भल्यासाठी ह्या रिफायनरीचा घाट उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून घातला जातोय। परंतु उद्योगमंत्री हो, नाही तर मुख्यमंत्री हो, नाही तर पंतप्रधान हो, बारसूच्या ठिकाणी रिफायनरी आणणं कोणालाही शक्य होणार नाही। एवढी ताकद तिथे स्थानिक लोकांची विरोधासाठी उभी राहणार। आम्ही स्थानिक लोकांबरोबर आहोत। नेमकी कातळ शिल्प कुठे आहेत ती? इथे बसून उंटावरून शेळ्या हाकणारे जे लोक आहेत ना, त्यांनी आधी जाऊन बघावं कातळ शिल्प कशी विखुरलेली आहेत ती। आणि ती कातळ शिल्प वगळून जर रिफायनरी करायची झाली तर थेट देवगडला जावं लागेल। दिल्ली वारी करोत अथवा चंद्रयान वारी करोत या अपात्र आमदारांना आता कोणीही वाचवू शकत नाही असा विश्वास विनायक राऊतांनी व्यक्त केला आहे। माध्यमांजवळ बोलताना विनायक राऊतांनी भाजपवरती ताशेरे ओढले आहेत। दिल्ली वारी करो नाहीतर चंद्रयानची वारी करो, ह्या अपात्रतेच्या प्रश्नामध्ये कोणी त्यांना वाचवू शकणार नाही। शिंदे असतील, उदय सामंत असतील किंवा बाकीचे जे गद्दार लोक आहेत, यांचं औटघटकेचं राज्य आता शिल्लक राहिलेलं आहे। त्यांना अपात्र तर व्हावंच लागणार, पाय उतार व्हावंच लागेल, त्याशिवाय त्याच्यातून कोण त्यांना वाचवू शकणार नाही। फक्त एकच आहे, राजकीय मरण जे आहे ते आजच्या ऐवजी उद्याच्या ऐवजी परवा ढकलण्याचं काम चाललेलं आहे। करते भाजपाचे अशा पद्धतीचे फसवाफसवीचं जे काम आहे ना, ते सगळ्यांनाच माहिती आहे। पण दुर्दैव असं आहे की अजित पवारांसारखा माणूससुद्धा त्यांना बळी पडला आणि स्वतःची राजकीय आत्महत्या करून घेतली। डायमंड ज्वेलरी हब नवी मुंबईमध्ये सुरू होत असून त्यासाठी केंद्र शासनाच्या अनुदानातून 100 कोटी रुपये मिळाले आहेत। त्यामुळे नवी मुंबईतील डायमंड ज्वेलरी हब हे देशातील सर्वात मोठे हब असेल आणि डायमंड ज्वेलरी गुजरातला नेली गेली
असा गैरसमज पत्रकार परिषदेतून पसरवला जात आहे असे बोलताना उदय सामंत यांनी विरोधकांवरती चांगलीच कानउघडणी केली आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे की वल्लभभाई नावाचे डायमंड क्षेत्रात काम करणारे आहेत, ते सुरतच्या डायमंड आणि ज्वेलरी पार्कचे अध्यक्ष आहेत। त्यांनी त्यांचा उद्योग एक्सपान्शन करताना गुजरातमध्ये केला। आता मला असं वाटतं की हे जर उद्योजक आहे, त्यांचा रत्नागिरीमध्ये उद्योग आहे, त्यांनी जर कोल्हापूरला सुरू केला, त्यांना जगात कुठेही करायचं आहे। पण काल जे पत्रकार परिषद झाली, माझी झाली नाही, डायमंड ज्वेलरी पार्कचे जे अध्यक्ष आहेत त्यांचे झाले, त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं डायमंड ज्वेलरी पार्कच्या ट्रेनिंगसाठी पैसे आलेले नव्हते। ते 100 कोटी रुपये नरेंद्र मोदी साहेबांनी आम्हाला मुंबईमध्ये दिले। महाराष्ट्र सरकारनं 25 एकरमध्ये नवी मुंबईला इन्सेंटिव्ह सबसिडी देऊन डायमंड ज्वेलरी पार्क करण्याचा निर्णय घेतला। त्याच्यामुळे भविष्यातल्या 2 वर्षानंतर देशातला सगळ्यात मोठा डायमंड ज्वेलरी पार्क हा नवी मुंबईमध्ये झालेला दिसेल। हे जर डायमंडचे व्यापारी सांगताय की दुसऱ्यांचे सर्टिफिकेट कशाला पाहिजे आम्हाला, आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली, म्हणजे आम्हाला सांगितलं नाही, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। माणगाव तालुक्यातील सर्वात अटीतटीची समजल्या जाणाऱ्या मोरबा ग्रामपंचायतमध्ये थेट सरपंच पदासाठी चौरंगी लढत असली तरी खरी लढत ही राष्ट्रवादी, तटकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष अशी आहे। यामध्ये धार्मिक पक्षांना किंवा धार्मिक विचारांच्या पक्षासोबत गेलेल्या पक्षांना मोरगा ग्रामपंचायत हद्दीमधील मतदार स्वीकारणार नाहीत। त्यामुळे मोरबा मतदार राजा हा पुरोगामी विचारांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीमागे विकासात्मक दृष्टिकोनातून शेकापच्या पाठीमागे कायम आहे आणि कायमच राहणार अशी ग्वाही शेकापचे ज्येष्ठ नेते तथा रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असलमभाई राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे। सध्या 2023 ही निवडणूक ग्रामपंचायतीच्या निवडणुकी चालू आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये मोरबा ग्रामपंचायतीची निवडणूक फार चुरशीची होत आहे। या निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे एकूण 17 उमेदवार आणि सरपंच मिळून 18 अशी निवडणूक होत आहे। ही खरी लढत राष्ट्रवादी पक्ष आणि शेतकरी कामगार पक्ष म्हणजे पुरोगामी विचाराचा पक्ष अशी होत आहे। निश्चितपणे मला खात्री आहे की तटकरे गट हा BJPमध्ये गेल्यामुळे इथला मोरब्याचा जो मतदार राजा आहे तो निश्चितपणे शेतकरी कामगार पक्षाला आपली भरघोस मतं देऊन विजयी करतील। आमचे सरपंचाचे उमेदवार शाहीदभाई राऊत यांना निश्चितपणे जनता निवडून देईल आणि तटकरे हे BJPच्या मागे गेल्यामुळे निश्चितपणे त्यांना मतदार राजा हा नाकारणार आहे अशी मला पूर्णपणे खात्री आहे। पेण तालुक्यातील होणाऱ्या वाशी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी वाशी ओढांगी सरेभाग गावातील सुजाण नागरिकांच्या मदतीने छत्रपती शिवसंग्राम विकास पॅनल या नावाने सुशिक्षितांना सोबत घेऊन पॅनल उभे केले असून ते स्वतः थेट सरपंच पदाची निवडणूक लढवित आहेत। वाशी ओढांगी सरेभाग गावातील सुज्ञ नागरिक मला व माझ्या छत्रपती शिवसंग्राम विकास पॅनलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करतील असा विश्वास सरपंच पदाचे उमेदवार हेमंत पाटील यांनी वाशी येथे छत्रपती शिवसंग्राम विकास पॅनलच्या निवडणूक प्रचाराला शुभारंभ करताना व्यक्त केला आहे। आपण या ठिकाणी पाहताय की महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका या ठिकाणी लागलेल्या आहेत। छत्रपतीच्या रायगड जिल्ह्यातील राजधानीच्या माझ्या पेण तालुक्यातील वाशी गावची देखील ग्रामपंचायतची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून माझं नाव हेमंत रंजन पाटील या निवडणुकीला सरपंच पदासाठी व माझ्या सर्व सदस्यांना घेऊन छत्रपती शिवसंग्राम विकास पॅनल या पॅनलच्या माध्यमातून या सार्वत्रिक निवडणुकीला आम्ही या ठिकाणी सामोरे जात आहोत। या निवडणुकीमध्ये सहभाग घेण्याचा कारण एकच आहे की राजकारणाशी तसा आमचा संबंध नव्हता, पण मागच्या 2 वर्षापासून शिवतेज युवा फाउंडेशन रायगड या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत असताना, शैक्षणिक उपक्रम राबवत असताना, आरोग्यविषयक उपक्रम राबवत असतील किंवा पर्यावरण विषयक असतील, अनेक लोकांशी जोडले गेलो। गावातील भौगोलिक परिस्थितीच्या समस्या या ठिकाणी जाणून घेता आल्या आणि खऱ्या अर्थाने पाहिलं तर शासकीय योजना असतील किंवा बऱ्याचशा निधी या ठिकाणी येऊन देखील जो खऱ्या अर्थाने विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाहीये। माझं याच्यावर कोणासाठी दोषारोप मी या ठिकाणी करणार नाही, किंबहुना मागच्या काळामध्ये काही निवडून दिले गेलेले जे सदस्य असतील म्हणा किंवा आपले लोकप्रतिनिधी असतील त्यांचा तितकासा अभ्यास नसावा कदाचित, त्या माध्यमातून त्यांना त्या योजना राबवता आल्या नसतील।
त्यासाठीच आम्ही या ठिकाणी एक सुशिक्षित मुलांची संपूर्ण टीम घेऊन ह्या इलेक्शनसाठी सामोरे जातोय। माझ्या गावासह या परिसरातील अनेक मोठमोठ्या समस्या या ठिकाणी कित्येक वर्षापासून प्रलंबित पडल्यात, पण त्या समस्यांना फक्त समस्यांकडे न पाहता त्याच्यातून काहीतरी मार्ग कसा काढता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। माझ्या गावच्या विषयावर तुम्ही पाहिला असाल तर घनकचऱ्याचा प्रश्न इतका गंभीर आहे की त्या ठिकाणी कचऱ्याची अक्षरशः घाण म्हणजे घनकचरा व्यवस्थापनाच्या केंद्रासमोरच कचऱ्याचे ढिगारे साचले गेले, त्याच्या खालून पाण्याची पाईपलाईन चालली। आरोग्याचा महामारीचा प्रश्न उद्भवू शकतो, परंतु आमची योजना असेल की फक्त त्या कचऱ्यावर टीका टिप्पणी न करता येणाऱ्या काळामध्ये त्या कचऱ्यापासून देखील काही आपल्याला रिसोर्सेस उत्पन्न करून देखील काही रोजगार उत्पन्न करता येईल का, यासाठी देखील आमचा प्रश्न राहणार आहे। संगमेश्वर तालुक्यातील प्राध्यापक आबा सावंत कला व वाणिज्य महाविद्यालय साखरपाच्या उपप्राचार्य शिल्पा शंकर वैद्य यांना शैक्षणिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला। त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार त्यांना दिला गेलाय। इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगाव व नॅचरल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव तर्फे रविवारी दिनांक 29 ऑक्टोबर रोजी बेळगाव येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला। दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। मोठ्या उत्साहात वैद्य यांचे स्वागत करण्यात आले। त्यानंतर मान्यवर मंडळींच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। त्यांना हा पुरस्कार मिळताच साखरपासह परिसरातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले। शहरातून तसेच कारखान्याचे खाडीत सोडण्यात येणारे सांडपाणी, नागरिकांकडून खाडीत टाकण्यात येणारा घरगुती कचरा, कारखान्याचे रासायनिक पाणी आदींमुळे दाभोळ खाडीतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे। त्यामुळे खाडीतील माशांच्या अनेक जाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। या सगळ्याचा आर्थिक फटका बसतोय तो मच्छीमार व्यावसायिकांना। त्यातच आता वाळू व्यावसायिकांचा त्रास मच्छीमार बांधवांना सहन करावा लागतोय। या प्रकरणी दाभोळ खाडीत मासेमारी करणारे मच्छीमार बांधव आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। संक्षण पंपाचा वापर करून वाळू काढणाऱ्या व्यावसायिकांविरोधात भोई समाजातील तरुण आक्रमक झाले आहेत। पंपाच्या मोठ्या आवाजामुळे खाडीतील मासे खोलवर जात असल्याची तक्रार स्थानिक मच्छीमार करत आहेत। संतप्त मच्छीमार बांधवांनी वाळू उपसा करणाऱ्या बोटी करबवणे जवळील लालबत्ती भागात अडवून वाळू काढणाऱ्या व्यावसायिकांना जाब विचारला आहे। बिनदिक्कतपणे सुरू असणाऱ्या वाळू उपसा प्रशासनाने तात्काळ रोखण्याची मागणी मच्छीमार बांधवांकडून करण्यात येते। मासेमारीसाठी लावल्या जाणाऱ्या वाणमध्ये मच्छी मिळत नसल्याने खाडी भागातील मच्छीमार आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे दाभोळ खाडीतील वाळू उपसावरून भोई समाज रस्त्यावर उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेली अनेक वर्षे ऋषीनाथ पत्त्याने जनसेवा मंडळाचा अनेक सामाजिक तसेच शैक्षणिक कार्यामध्ये सहभाग असतो। समाजातील उपेक्षित तसेच गरजू वर्गाला व समाजातील बांधिलकीच्या हेतूने अनेक विधायक कार्य या जनसेवा मंडळामार्फत केली जातात। या मंडळाने महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांमध्ये मदत पोहोचवणे, कोविड काळामध्ये अन्नधान्य वाटप तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप असे वेगवेगळे उपक्रम या मंडळामार्फत राबवले जातात। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पावसाच्या अल्प प्रमाणामुळे कोकणामध्ये उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाईला कोकणातील जनतेला सामोरे जावे लागले होते। या पार्श्वभूमीवर उदात्त हेतूने या जनसेवा मंडळाने पुनस तेलीवाडी येथे बंधारा बांधून पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना राबवली। या सेवा कार्यामध्ये ऋषीनाथ पत्त्याने जनसेवा मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच गावच्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिकांनी सहकार्य केले। आज पुनस गावामध्ये सन्माननीय ऋषीनाथदादा पत्त्याने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेला ऋषीनाथदादा पत्त्याने जनसेवा मंडळ या मंडळामार्फत अनेक वर्ष सामाजिक आणि विधायक कामं आम्ही करत आहोत। पण जेणेकरून यावर्षी कोकणात जो तुरळक पाऊस लागला त्याचा विचार करून पाणी अडवा आणि पाणी जिरवा ही शासनाची जी मोहीम आहे या मोहिमेवर विचार करून यावर्षी तर कोकणातल्या शेतकऱ्यांना पाणी जिरवणं ही अत्यंत काळाची गरज आहे। म्हणून आदरणीय ऋषीनाथदादा पत्त्याने यांनी मंडळाला सूचना दिल्याच्या सूचनेनुसार सर्व मंडळाचे सदस्य आज आम्ही पुनस गावात जे काम करत आहोत या गावचे सरपंच, पोलीस पाटील, सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, गावातील सर्व ग्रामस्थ आणि मंडळातील सर्व कार्यकर्ते असे मिळून या गावात पाणी अडवा आणि पाणी जिरवण्याचा मूळ उद्दिष्ट पाणी जिरवणे असून त्या हिशोबाने आम्ही या गावात एक बंधारा इथे बांधलेला आहे आणि तो बंधारा बांधून आम्ही असे अनेक कामं मंडळाच्या मार्फत होत असतात। झाडे लावा झाडे जगवा हा कार्यक्रम असतो। शेतीत लोकांना काय गरीब शेतकरी असतील त्यांना कुठली मदत करायची असेल ती होते। असे अनेक विधायक कामं करते आणि मंडळ ह्या कामासाठी अग्रेसर आहे।
तर त्या निमित्ताने आम्ही पुनज तेलीवाडी येथे हा बंधारा बांधलेला आहे आणि अशीच मंडळामार्फत अशीच कामं दादांच्या मार्गदर्शनाखाली सुरू राहील। ग्रुप ग्रामपंचायत तरणखोप ग्रामपंचायतमध्ये ग्रामविकास आघाडीला वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे ग्रामविकास आघाडी विजय होऊन आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचे माजी सभापती डी.बी. पाटील व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे जगदीश ठाकूर यांनी सांगितले। ग्रुप ग्रामपंचायत तरणखोपमध्ये पहिल्यांदाच शिवसेना, ठाकरे गट व भारतीय जनता पार्टी यांची आघाडी झाली असून यामुळे ग्रामविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले। ग्रामविकास आघाडीतर्फे सरपंचपदी सौ निकिता गणेश पाटील यांचा विजय निश्चित असल्याचे ग्रामविकास आघाडीतर्फे सांगितले जात आहे। कारण ग्रामपंचायतीची एकूण सदस्य 11 असून धावटे गावातून 2 उमेदवार सुगंध कृष्णा चाळके, संजना मंदार चाळके हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। थेट सरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे। थेट सरपंच पदासाठी सौ निकिता गणेश पाटील निवडणूक रिंगणात आहेत। त्यांची निशाणी कपबशी असून त्यांच्या समोर असणारे प्रभाग क्रमांक 1 चे धावटे गावातील उमेदवार सुगंध कृष्णा चाळके व संजना मंदार चाळके हे बिनविरोध निवडून आले आहेत। तरणखोप ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या दरम्यान आज आम्ही सर्वजण शिवसेना उद्धव साहेब गटाचे नेते आणि भारतीय जनता पक्षाच्या पुरस्कृतरित्या ही जी काही निवडणूक लढवली जाते ही ऐतिहासिक निवडणूक म्हणून आज इथे लढवली जाते। निव्वळ धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक आम्ही लढवतोय। गेल्या 2 वर्षांपासून ह्या विभागामध्ये काही अतिरेकी प्रवृत्तीच्या लोकांनी आणि काही उद्दाम व्यक्तिमत्व जे आहेत त्यांनी या गावामध्ये अराजकता माजवली आणि ती अराजकता मिटवण्यासाठी म्हणून आम्ही हा ऐतिहासिक निर्णय म्हणजे या तालुक्याचे शिवसेना तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस कोकण विभागीय सरचिटणीस वासुदेव पोसराम पाटील, तालुका उपाध्यक्ष भाजपा अविनाश पाटील, त्याचबरोबर या परिसरातील युवा नेते आणि अत्यंत सक्षम असे काम करणारे ह्या परिसरातील आणि सध्या सरपंच पदाचे पुरस्कृत उमेदवार निकिता गणेश पाटील यांचे पती गणेश पाटील, त्याचबरोबर इतर सर्व दोन्ही पक्षातील आणि सर्व गावातील आणि परिसरातील सर्व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संगनमताने आणि विचारविनिमयाने हा आज आम्ही निर्णय घेतलेला आहे। गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून परिसरामध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये विकासाची कामं मोठ्या प्रमाणावर इथे आम्ही सर्वांच्या माध्यमातून इथे केलेली आहेत, परंतु काही अपवाद वगळता काही कामं झालेली नाहीत। ती कामं आज आम्ही सर्व एकजुटीनं आज शिवसेना तालुका प्रमुख आमच्या सोबत आहेत, कोकणचे सरचिटणीस भाजपा वासुदेव पोसराम पाटील आमच्या सोबत आहेत, अविनाश पाटील आमच्या सोबत आहेत, गणेश पाटील, त्याशिवाय इतर प्रचंड मोठ्या ताकदीनं प्रतिष्ठित मंडळी आमच्या ह्या आघाडीमध्ये समाविष्ट आहेत। त्यामुळे सरपंच पदाचे उमेदवार निकिता गणेश पाटील, त्याचबरोबर इतर 9 उमेदवार, त्याचबरोबर बिनविरोध आलेले भाजपाचे धावटे प्रभागातील प्रभाग नंबर 1 मधील उमेदवार यांच्या सर्वांच्या ताकदीनं आज आम्ही इथे भरघोष मतांनी इथे सर्व उमेदवारांना निवडून देऊ असा आम्हाला विश्वास आहे। कमळ नागरी सहकारी पतसंस्था अलिबाग यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीत मुंबईचा आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रशांत मोरे याने विजेतेपद पटकावले आहे। विश्वविजेता संदीप दिवे याला उपविजेतेपदावरती समाधान मानावा लागलाय। महिलांमध्ये मुंबईच्या अंबिका हरित हिने विजेतेपदाचा मान मिळवलाय। ठाण्याची समृद्धी घाडीगावकर उपविजेती ठरली आहे। पुण्यातील योगेश परदेशी व मुंबईतील काजल कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष व महिलांमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे। या स्पर्धेत एकूण 27 स्लॅम नोंदवले गेले। क्षात्रैक्य समाज सभागृह करूळ अलिबाग येथे ही स्पर्धा खेळली गेली। पुरुषांच्या अंतिम सामन्यात माजी विश्वविजेता प्रशांत मोरे याने विद्यमान विश्वविजेता संदीप दिवे याचा 25-4, 25-7 असा सहज एकतर्फी पराभव करून विजेतेपद मिळवले। मागील 3 स्पर्धांमध्ये संदीपने प्रशांतला हरवले होते, मात्र या स्पर्धेत प्रशांतने संदीपला पराभूत केले। पुरुषांच्या तृतीय क्रमांकाच्या लढतीत योगेश परदेशी याने सागर वाघरे याचा 25-0, 24-13 असा पराभव केला आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।